आपण राजस्थानमध्ये जाऊयात। राजस्थान सीमेवरील जिल्ह्यात काल ब्लॅकआउट करण्यात आल्याची माहिती आहे। जैसलमेरमध्ये जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे। तिथून आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड आहेत। गिरीश, या ठिकाणी ब्लॅकआउट बघायला मिळालेलं होतं, त्याचबरोबर पाकिस्तानने या भागात ड्रोन हल्ले सुद्धा केलेले होते। आता तिथली स्थिती नेमकं काय दर्शवते? नक्कीच आपण पाहतोय सौरभ, कालची रात्र जी आहे ती चैनीची रात्र होती जैसलमेरकर वासियांसाठी। कुठलीही अप्रिय घटनेची नोंद या ठिकाणी झालेली नाहीये, कुठलेही ड्रोन हल्ले या ठिकाणी पाहण्यात आल्याचं नोंद नाहीये। आणि जिल्हा प्रशासनाकडून सुद्धा आज आसपासचे जे जिल्हे आहेत त्या ठिकाणी शाळा कॉलेजेस सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे। बाजारपेठा काही वेळामध्ये सुरू होणार आहेत, त्यामुळे जनजीवन पुन्हा एकदा पूर्वपदावर येण्यास सुरुवात झालेली आहे। मात्र काही ठिकाणी जसं बाडमेर असेल किंवा आसपासचा परिसर असेल, तिथली गावं असतील, त्या ठिकाणी संशयास्पद हालचाली नोंद झालेल्या आहेत। ड्रोन दिसल्याची सुद्धा माहिती मिळते आणि त्यामुळे प्रशासनाकडून त्या ठिकाणी काही वेळासाठी ब्लॅकआउट सुद्धा घेण्यात आला होता। आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक दिवसांपासून 7 दिवस जैसलमेरमध्ये ब्लॅकआउट होता, आसपासच्या 5 जिल्ह्यांमध्ये ब्लॅकआउट होता। मात्र आता परिस्थिती पूर्वपदावर येते आणि कुठलाही ब्लॅकआउट यापुढे घेतला जाणार नाही अशी सुद्धा माहिती प्रशासनाकडून दिली गेलेली आहे। आणि त्यासोबत शाळा कॉलेज सुरू करा, मनामध्ये कुठलीही भीती ठेवू नका। बरोबर, आता तिथलं सुद्धा जनजीवन पूर्वपदावर येतंय। जैसलमेर मधून आपला प्रतिनिधी गिरीश गायकवाड आपल्या सोबत